बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येते। गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचं मिळून एकूण 4,500 रुपये वितरित केले जाणार आहेत। ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांना हा हप्ता मिळणार आहे। याची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून महाराष्ट्रभरातील आता 1 कोटींपेक्षा अधिक बहिणींच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। व या ठिकाणी बघू शकता राज्यातील लाडक्या बहिणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांचा मोठा निर्णय झालेला आहे। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आम्ही पूर्ण पैसे देण्याची आता तयारी केल्याचं सरकारने आता जाहीर केलेलं आहे आणि पूर्ण रक्कम आता कोणत्या क्षणी लाडक्या बहिणींना जमा होणार आहे। बघा, प्रतीक्षा संपलेली आहे, चिंता तुमची मिटलेली आहे, पूर्ण प्रतीक्षा संपलेली असून तुमच्या बँक खात्यात हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण आता जमा होणार आहेत। आता फक्त तुम्हाला यादीत नाव आहे का नाही ते बघायचं आहे, तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का ते पण बघायचं आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर 1 नाही 2 नाही तर 3 हप्त्याचे पैसे 4,500 रुपये अशी मोठी रक्कम राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे आणि एक मोठा दिलासा तुम्हाला मिळणार आहे। हे पैसे सर्वात आधी या 15 जिल्ह्यात वाटप होण्याची शक्यता असून जर या 15 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण हे पैसे सर्वात आधी मिळतील। तर चला आता नेमके कोणते 15 जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येणार आहेत, पैसे आज येणार की उद्या सकाळी येणार, सर्व काही माहिती आता जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। अशीच महत्त्वाची बातमी रोज या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला पाहूया। तर बघू शकता या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। सरकारकडून अखेर पीक विमा नुकसान भरपाईचे जसे डीबीटीतून पैसे शेतकऱ्यांना मंजूर केले होते त्याच पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे पैसे पण डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण वाटपाची तयारी झाली। म्हणजे बघा, आलेल्या माहितीनुसार आता पूर्ण पैसे वाटप होणार आहेत। या ठिकाणी बघू शकता पूर्णपणे सांगितलं आहे की लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय झालेला आहे। होय, आता मोठा निर्णय बघा, पूर्ण पैसे होणार बँकेच्या खात्यात जमा। मोबाईलवरती आता येणार आहे 3 हप्त्यांच्या पैशांचे मेसेज। अखेर मंजुरी मिळालेली असून आता कसलाच उशीर होणार नाही, पैसे लवकर हे पूर्ण जमा होणार आहेत आणि प्रत्येक बहिणीला, लाडक्या बहिणीला पूर्ण पैसे देण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे असं सरकारने सांगितलं आहे। तर चला आता हे पैसे पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत। आज येणार, दुपारी येणार की उद्या सकाळपासून वाटप होणार की दुसरी कोणती तारीख आहे ती पण माहिती तुम्हाला दाखवतो। आता फक्त यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असणं गरजेचं आहे। या 15 जिल्ह्यातील बहिणीच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा राहिलेला मार्च महिन्याचा अशी 3 हप्त्याची किती रुपये, तर बघा, मार्च महिन्याचे 1,500 रुपये मंजूर केलेले आहेत। त्यानंतर एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये आणि मे महिन्याचे पण 1,500 रुपये आता मंजूर होत असून असे 3 हप्त्याचे 3 टप्प्यामध्ये सर्वच लाडक्या बहिणीच्या खात्यात 4,500 रुपये आता मिळणार आहेत। होय, आता ही 4,500 रुपयांची रक्कम राज्य सरकारने मंजूर केलेली असून डायरेक्ट आता पूर्ण पैसे दिले जाणार आहेत। एकनाथ शिंदेंनी मोठा निर्णय घेतलेला आहे। लाडक्या बहिणींनो, तुमचे भाऊ देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोठी आनंदाची बातमी आता तुमच्यासाठी आलेली आहे आणि हे पूर्ण लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती आता जमा केले जाणार असून सर्व बहिणी चांगल्याच आता खुश होणार आहेत। आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जर व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव दिसलं तर समजून जायचंय तुमच्या जिल्ह्यात पण सर्वात आधी 4,500 रुपये येतील। बघा, आलेल्या माहितीनुसार इथे स्पष्टपणे काय सांगितलं आहे, तर इथे सांगितलं आहे की शासनाच्या नव्या अपडेटनुसार, म्हणजे बघा, सरकारच्या नव्या माहितीनुसार अनेक तांत्रिक कारणामुळे आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आता मार्च, एप्रिल आणि मे या सलग 3 महिन्यांचे प्रत्येकी 1,500 रुपये एकत्र करून 3 हप्त्याचे 4,500 रुपयांचा निधी थेट महिलांच्या बँक खात्यात हे पैसे आता वाटप केले जाणार आहेत आणि हे पैसे डीबीटीद्वारे जमा केले जाणार असून पात्र महिलांना या मोठ्या रकमेचा लाभ आता जे आहे ते डायरेक्ट आधारवर मिळणार आहे आणि पूर्ण पैसे 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहेत असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे। बघा, मग आता
4,500 रुपये 3 हप्त्याचे पैसे जमा होणार असं तर सांगितलं आहे. मग हे पैसे आता नेमके कधी येणार, किती वाजेपर्यंत येणार, टायमिंग वगैरे काय फिक्स असतो का, तर ती पण माहिती तुम्हाला टायमिंग वगैरे सर्व काही सांगणार आहे. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, आता त्या जिल्ह्यांची आपण यादी बघूयात. आता तुम्ही राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का नाही ते समजेल. कारण की या 15 जिल्ह्यात सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत. जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या पण बँक खात्यात सर्वात आधी हे लाडकी बहीण योजनेचे पैसे आता पूर्ण जमा होतील. तर चला आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी आणि नावं आपण बघूयात. तर बघू शकता लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी संपूर्ण सविस्तर अशी यादी आलेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन आता करण्यात आलेलं आहे. लाडक्या बहिणींनो, यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात हे डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. बघा, पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचे जिल्हे कोणते आहेत, आता ती यादी आपण बघूया. जर या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर मार्च, एप्रिल, मे अशा 3 हप्त्यांचे तुम्हाला 4,500 रुपये 3 टप्प्यामध्ये मिळणार आहेत. 3 टप्प्यामध्ये ही सर्व रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होणार असून एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही कसलीच काळजी करू नका किंवा चिंता देखील करत बसू नका. सरकारने आता निर्णय घेतलेला आहे. बघा, प्रतीक्षा संपलेली आहे. सरकारनं सांगितलंय लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. आता वाट बघत बसण्याची गरज पडणार नाही. सर्वांच्या खात्यात पैसे पूर्ण आता वाटप होणार. कारण यावेळेस पूर्ण डीबीटीतून पैसे वाटप जाहीर केलेलं आहे. म्हणजे बघा, तिकडून पैसे आता पाठवल्यानंतर तिकडून सरकारने पैसे वाटपाचं बटन दाबताच इकडे अर्ध्या तासातच सर्व बहिणींच्या खात्यात पैसे हे जमा होणार आहेत. म्हणजे एकदा का तिकडून वाटप सुरू झालं की इकडे 30-35 मिनिटांमध्ये हजारो नाही तर लाखो बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे आता जमा होणार आहेत. बघा, आता कोणत्या क्षणी मोबाईलवरती लाडक्या बहिणींनो 3 मेसेज येतील. 3 मेसेज जर तुम्हाला आले तर समजून जायचं आहे आपल्याला एप्रिल महिन्याचा हप्ता, मार्च महिन्याचा हप्ता आणि मे महिन्याचा हप्ता सरकारने दिलेला आहे. बघा, आता कोणत्या क्षणी तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहेत. मेसेजमध्ये काय असेल, क्रेडिट युअर अकाउंट 1,500 रुपये मार्च हप्ता. त्यानंतर दुसरा पण मेसेज क्रेडिट युअर अकाउंट 1,500 रुपये आणि तिसरा पण मेसेज क्रेडिट युअर अकाउंट 1,500 रुपये. म्हणजे 1,500 रुपये जमा झालेत म्हणून असे 3 मेसेज तुम्हाला मिळतील. असे 3 मेसेज तुम्हाला आले की समजून जायचंय आपल्या बँकेच्या खात्यावरती 3 हप्त्याचे किती रुपये, 4,500 रुपये अशी मोठी रक्कम सरकारने दिलेली आहे. पूर्ण रक्कम आपल्याला वाटपासाठी सरकारने जाहीर केलेले आहे असं पण आपण समजू शकतो. हे पूर्ण पैसे आता तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहेत. तर चला आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत. यासाठी आता तुम्ही फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमक्या 15 जिल्ह्याच्या यादीत आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का. तर चला, पैसे आता या जिल्ह्यात जमा होणार आहेत. कोणत्या जिल्ह्यात जमा होणार, आता त्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण बघण्याचं काम करू. आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. तर बघा, आता लक्ष द्या, जे कोणी व्हिडिओ बघत आहात आता मात्र राहिलेला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण आता माहिती तुम्हाला महत्त्वाची मी दाखवत आहे. बघा, आता या ठिकाणी सर्वात आधी आपण कोणत्या जिल्ह्यात पैसे जमवणार हे पण बघूयात. पण बघा, सरकारने महत्त्वाची सूचना एक दिलेली आहे, त्याचं पालन पण करणं गरजेचं आहे. कारण हे 15 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येतील हे तर माहिती आहे, पण सर्वात आधी तुम्हाला 2 कामे पण करायची आहेत. जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे जर तुम्ही केली नाहीत तर तुमच्या खात्यात यावेळेस हप्त्याचे पैसे येणार नाहीत. सरकारनं सांगितलंय 4,500 रुपये जास्त हप्त्याची रक्कम आहे. ही रक्कम मोठी आहे, त्यामुळे आम्ही पैसे पाठवले की इकडे तिकडे न जाता त्याच बहिणीच्या खात्यात हे सर्व पैसे जमा झाले पाहिजे. मग आता इकडे तिकडे जाऊ नये म्हणून सरकार तुम्हाला 2 कामे करायला लावणार आहे. जर तुम्ही ती 2 कामे केली नाही आणि 4,500 रुपये तुम्हाला मिळण्याऐवजी जर ते मधातच कुठे अडकले तर मग तुम्हाला पुन्हा काय 4,500 रुपये डबल सरकार पैसे देणार नाही. त्यामुळे सरकारनं सांगितलंय ही 2 कामे तुम्ही करून घ्या, म्हणजे येणारी ही जास्त पैशाची रक्कम आहे ती रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. 2 कामे करायला सरकारनं सांगितलं नसतं, पण यावेळेस 4,500 रुपये 4,500 रुपये जास्त पैसे आहेत. त्यामुळे हे पैसे इकडे तिकडे कुठे जाऊ नये, अडकू नये, त्याच बहिणीला मिळाव्यात. ज्या बहिणीला पैसे पाठवलेत त्याच बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे जमा झाले पाहिजे. याकरिता तुम्हाला ही 2 कामे सरकार करायला लावणार आहे. जे कोणी ही 2 कामे करणार नाही त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाहीत. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आता मार्च, एप्रिल, मे या हप्त्याचे पैसे पाहिजे असतील तर ही 2 कामे तुम्हाला करावी लागतील. मग चला, आता कोणती 2 कामे करावी लागतील ही माहिती मी तुम्हाला दाखवणार असून यासाठी आता तुम्ही फक्त
फक्त राहिलेला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा. ती देखील कोणती 2 कामे करायची ती माहिती दाखवतो. त्यापूर्वी कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हे पैसे जमा केले जाणार आहेत त्या जिल्ह्यांची आता यादी बघूया. जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या पण बँक खात्यात मार्च एप्रिल मे असे 4,500 रुपये 3 हप्त्याचे येतील. आता लक्ष द्या, कारण प्रतीक्षा संपलेली आहे. आता कोणत्या क्षणी पूर्ण पैसे हे बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार असून प्रत्येक लाडक्या बहिणीला मोठा दिलासा आता मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. तर चला आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण बघू. तर बघा, आता या ठिकाणी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. पहिला टप्पा या ठिकाणी जाहीर झालेला आहे. या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे आता सर्वात आधी वाटप केले जाणार आहेत. ही एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. बघा, इथं स्पष्टपणे सांगितलं आहे. पहिला जिल्हा या ठिकाणी हिंगोली जिल्हा आहे. जर कोणी या हिंगोली जिल्ह्यातील राहणारे असाल तर या हिंगोली जिल्ह्यामध्ये बघा, डीबीटीच्या अंतर्गत 1,500 रुपये आता मार्च महिन्याचे मंजूर केलेले आहेत. एप्रिल महिन्याचे मंजुरीला आता या ठिकाणी टाकलेले आहेत आणि मे महिन्याचे पण मंजूर आता होणार असून हिंगोली जिल्ह्यातील बहिणीच्या बँक खात्यात मार्च एप्रिल मेचे 3,000 रुपये 4,500 रुपये डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत दिले जाणार आहेत. आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी समोर आलेली आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो आता काळजी करू नका किंवा तुम्ही चिंता देखील करत बसू नका. तुमच्यासाठी सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय आता सरकारने आणलेला आहे. तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढील कोणते जिल्हे आहेत अशा सर्व पुढच्या जिल्ह्यांची यादी बघूयात. बघा, आता हिंगोली जिल्ह्यातील कोणी राहणारे असाल तर तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होतील. यानंतर बघा, आलेल्या माहितीनुसार सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्यामध्ये नसेल तर अजिबात घाबरून जाऊ नका. तुमचा फॉर्म रद्द झालेला नाहीये. फक्त तुमची यादी दुसऱ्या टप्प्यात आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पैसे जमा होताच अवघ्या लगेच काही दुसऱ्या दिवशी लगेच 2 दिवसाच्या आत लगेच त्या ठिकाणी पैसे वाटप राज्याच्या उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये सरकार जे आहे ते करणार आहे. त्यामुळे असं समजू नका की फक्त याच 15 जिल्ह्यात पैसे जमा होतील. आता पूर्ण 3 हप्ते सरकार देऊन टाकणार आहे. असे 3 हप्त्याचे 4,500 रुपये सर्व बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती हे आता जमा होणार आहेत. पण तुम्हाला 2 कामे करावी लागणार आहेत. ती कोणती 2 कामे करायची पुढे माहिती बघूयात. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर चला आता पैसे वाटप होणारे आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत तर बघा, आलेल्या माहितीनुसार यामध्ये नांदेड जिल्हा बघा, नांदेड जिल्ह्यातील कोणी असेल तर नांदेड जिल्ह्याचं पण नाव आलेलं आहे. नांदेड जिल्ह्यातील पण सर्व बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता हे जमा होणार आहेत आणि नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन सरकारने केलेलं असून पूर्ण रक्कम महिलांच्या बँक खात्यात आता वाटप होईल आणि एक मोठा दिलासा सर्व लाडक्या बहिणीला राज्य सरकारच्या माध्यमातून आता मिळेल. बघा, नांदेडमध्ये 4,500 रुपये असे 3 हप्त्याचे पैसे या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत. 4,500 रुपयांची रक्कम नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता जमा केली जाणार आहे. ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी नांदेड जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका किंवा चिंता देखील आता करत बसू नका. तर चला आता पैसे वाटप होणारे आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत आणि पैसे आजच येणार आहेत का ते एक बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की दुसरी कोणती तारीख आहे किंवा उद्या सकाळपासून वाटप होणार आहे का हे पण मी तुम्हाला दाखवणार असून यासाठी शेवटपर्यंत आता आपला व्हिडिओ पाहत चला. तर बघा, आता मात्र महत्त्वाचा व्हिडिओ राहिलेला आहे. बघा, या ठिकाणी पैसे वाटप होणारे पुढचे जिल्हे पण या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. बघा, महत्त्वाचं म्हणजे सरकारने 4,500 रुपये कसं काय मंजूर केले असा प्रश्न हा तुमच्या मनामध्ये असेल तर बघा, आता या ठिकाणी जर विचार केला तर त्याचं कारण पण समोर आलेलं आहे. आता सरकारने पैसे वाटपाची घोषणा जी केलेली आहे ती घोषणा आता सरकारने केलेली असून पूर्ण पैसे हे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता दिले जाणार आहेत. तर चला, या ठिकाणी पैसे मिळणारे जिल्हे कोणते आहेत त्या जिल्ह्यांची नावं आपण बघूयात. तर बघा, या ठिकाणी पैसे देण्याचं कारण म्हणजे टीव्हीला एक बातमी आलेली होती. त्यामध्ये सांगितलं होतं की मार्च एप्रिल महिन्याचे हप्ते थकीत झालेले आहेत. मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीला मिळालेला नाही. लाडक्या बहिणींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. बहिणी नाराज झाल्या आहेत अशा पद्धतीची टीव्हीला बातमी आली आणि ही बातमी सरकारने बघितल्यानंतर सरकारने लगेच निर्णय घेतला आणि पूर्ण रक्कम जाहीर केली की सर्व लाडक्या बहिणींना आता आम्ही 4,500 रुपये पूर्ण पैशांचं वितरण करणार आहोत. कारण की टीव्हीवरती आलेल्या बातमीमध्ये प्रत्येक लाडकी बहीण काय म्हणत होती तर
सरकारने अजून पैसे दिले नाहीत, आम्हाला एवढा उशीर पैसे द्यायला सरकार का करत आहे, अशी बातमी टीव्हीला आल्यानंतर सरकारला पण कळालं की सर्व बहिणी नाराज झाल्यात. मग सरकारने 1,500 नाही, 2,000 नाही, 3,000 नाही तर डायरेक्ट 4,500 रुपये 3 हप्त्याचे पैसे देण्याचा निर्णय घेतला आणि सर्व बहिणीला एक चांगला दिलासा मिळाला असं पण आपण म्हणू शकतो. बघा आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे काय सांगितलं आहे. आलेल्या माहितीनुसार इथं सांगितलं आहे की तुम्ही ही मार्च, एप्रिल आणि मे महिन्याच्या 4,500 रुपयांची वाट पाहत आहात ना, पण थांबा, जर तुम्ही या 3 मोठ्या चुका केल्या असतील तर 4,500 रुपये तुमच्या खात्यात कधीच येणार नाहीत. बँकेत जाऊन आधार लिंक वगैरे तर सगळे सांगतात, पण आज तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला कोणीही सांगितलेल्या नाहीयेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नाहीतर पुन्हा म्हणाल की आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत. नेमका कोणता नवीन नियम आहे आणि कोणती काही 2 कामे करावी लागतील की जेणेकरून आपल्याला 4,500 रुपये 3 टप्प्यामध्ये हे लाडकी बहीण योजनेचे मिळतील, ही माहिती आता बघण्यासाठी तुम्हाला फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघण्याचं आता काम करायचं आहे. त्यापूर्वी अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्वात आधी जमा होणार आहेत, तर चला आता पुढील एक जिल्ह्यांची आपण यादी या ठिकाणी बघण्याचं काम करूया. जर त्या यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात डेबिटच्या अंतर्गत हे पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत, कारण सरकारने तसा मोठा निर्णय दिलासा देणार आता घेतलेला असून प्रत्येक लाडकी बहीण आता चांगली खुश होणार आहे. ही देखील महत्त्वाची माहिती राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आता समोर आली. तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते 15 जिल्हे आहेत की त्या 15 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण रक्कम ही जमा होईल अशा जिल्ह्यांची आता यादी या ठिकाणी आपण पाहूया. तर बघा, पैसे मिळणारे कोणते जिल्हे आहेत त्यांची नावं या ठिकाणी आलेली आहेत. यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे तर चला सांगतो. बघा आता या जिल्ह्यात हे पैसे सर्वात आधी मिळणार आहेत. यामध्ये कोणता जिल्हा आहे तर बघा, आता यामध्ये नागपूर, विदर्भातील नागपूर जिल्हा सरकारने घेतलेला आहे. विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती 3,000 रुपये 2 हप्त्याचे 2 टप्प्यात मिळतील आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 4,500 रुपये पूर्ण रक्कम तुम्हाला मिळून जाईल, म्हणजे टोटल 4,500 3 हप्त्याचे मिळणार आहेत. बघा, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमधील देखील महिलांचे डेटा अपडेट पूर्ण झाल्यामुळे त्यांनाही पहिल्या टप्प्यातच हा मोठा हप्ता मिळणार असून लाडक्या बहिणीच्या खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे बहिणीला काळजी करण्याची आता गरज पडणार नाही. यामध्ये पूर्ण रक्कम ही डीबीटी अंतर्गत आता येऊन जाईल. यानंतर पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या 4 जिल्ह्यांमधील याद्या फायनल झालेल्या आहेत. बघा इथं काय सांगितलं आहे, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या 4 जिल्ह्यांमधील देखील याद्या ह्या फायनल झालेल्या असून पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन आता झालेलं आहे. पूर्ण रक्कम ही आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जशी डीबीटीच्या माध्यमातून दिली तशीच लाडक्या बहिणीच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे आणि लाडक्या बहिणींना पण 3 हप्त्याचे 4,500 रुपये पूर्ण आता मिळणार आहेत. पण बघा, हे एकदाच मिळणार का तर तसं सांगता येत नाहीये. 3 टप्प्यामध्ये हा टप्प्यात सरकारने काही दिवसाचा कालावधी ठेवून वाटपाचं नियोजन देखील केलेलं असू शकतं. अशा पद्धतीत पैशांचे वितरण होईल. त्यानंतर रायगड, रत्नागिरी, कोकणातून ठाणे असेल या 3 जिल्ह्यांमध्ये महिलांच्या पहिल्याच जे आहे ते टप्प्यामध्ये 4,500 रुपये बँक खात्यात देण्याचं काम सरकार करणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. पुढच्या 4-5 दिवसामध्ये कधीही आता JR येण्याची शक्यता असून 4-5 दिवसामध्ये हे पूर्ण पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होऊ शकतात. त्यामुळे काळजी करत बसायची नाही, चिंता करत बसायची नाही. पूर्ण रक्कम ही तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत आता जमा होऊन जाईल. तर चला, नेमकी आता कोणती 2 कामे करावी लागतील की जेणेकरून आपल्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे सर्वात आधी जमा होतील. त्यासाठी कोणती 2 कामे करायची आहेत ही माहिती पण आता आपण पाहूयात. तर बघा आता लक्ष द्या, यामध्ये तुम्हाला पहिलं काम कोणतं करायचं आहे तर बघा, आता पहिलं काम लाडक्या बहिणींनो ते करायचं आहे, आपल्याला आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करण्याचं काम करायचं आहे. आता कोणत्याही क्षणी पैसे जमा होणार आहेत. आता तुम्हाला लवकरात लवकर जे आहे ते पैसे मिळून जातील, पण त्यासाठी तुम्हाला आपलं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे आणि बँक खात्याशी संलग्न करायचं आहे. जर तुम्ही ही महत्त्वाची 2 कामे केली नाहीत तर लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका. धन्यवाद.